नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मी सोनाली स्वागत करते तुमचं ऑल अबाउट स्टिचिंग मध्ये। तर आज आपण पाठीमागील गळ्याची बोटनेकची ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तर इथे बघा मी ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे आणि ही काठपदर साडीच्या ब्लाउज डिझाइन आहे। तर इथे बघा मी कशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। ही बॉर्डर जी आहे ते नॉर्मली आपण कमरेला लावतो, पण इथे मी जे ओपन साइड आहे त्या बाजूने आपण गळ्याच्या साइडला जिथे बंद बाजू असते ना तिथं असं उभ्या साइडने ठेवून कटिंग करून घेतलेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे जिथं आपला बंद भाग असतो तिथं आपण हे काठ ठेवून त्याचप्रमाणे कटिंग करून घेतलेले आहे। आणि आता इथं पाठीमागे आपल्याला ओपन ठेवायचा आहे, त्यामुळे हा जो आपला फोल्डेड भाग आहे तो मी कट करून घेत आहे। इथे बघा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही पण ब्लाउजच्या उलट्या भागावर ठेवून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ब्लाउजचा भाग उलट्या साइडला ठेवून आपल्याला ॲज इट इज शिलाई मारून पूर्ण साइडने आपल्याला शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे। नॉर्मली आपण काय कमरेला काठ लावतो किंवा काठापासून काहीतरी डिझाइन बनवतो, पण ही वेगळ्या पद्धतीने मी ही डिझाइन बनवलेली आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही ब्लाउज डिझाइन कशी वाटली। व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सुंदर ब्लाउज डिझाइन आपली तयार झालेली आहे। इथे बघा जसा आपला अस्तरचा कपडा आहे त्याचप्रमाणे पूर्ण ब्लाउजला आपला अस्तर जोडून झालेला आहे। आता जो आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे। इथे बघा आता एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकलेला आहे आणि याचप्रमाणे आपला दुसरा जो पार्ट आहे तो पण सेम असा जोडून घेतलेला आहे। उलट्या बाजूला अस्तरचा कपडा ठेवून सेम याच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट हा जोडून घेणार आहोत। इथे बघा दोन्ही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही असे समोरासमोर ठेवून बघा तुम्ही हे आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत। तर आता याला मी पाइपिंग बनवणार आहे। तर गोल्डन कलरचा कपडा इथे मी घेतलेला आहे, जो आपण पाइपिंग साठी यूज करतो ना तो। तर इथे ओरेप पट्टीमध्ये मी 2 इंचाची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि ही तिरप्या कापडात कटिंग केलेली आहे, ज्याला ओरेप पट्टी असं आपण म्हणतो। आणि इथे बघा पाइपिंग पण करायची ही सगळ्यात खूप सोपी पद्धत आहे। कशा प्रकारे मी पाइपिंग करते ते पण तुम्ही बघा नीट। 2 इंचाची पट्टी मी कटिंग केलेली आहे आणि हाफ मध्ये अशी फोल्ड केलेली आहे बरोबर दोन्ही। आणि त्याच्या एकदम आपल्या कडेला शिलाई मारायची आहे। 1 इंच एवढं मार्जिन ठेवून, जास्त पण आपल्याला शिलाईचे मार्जिन ठेवायचं नसते पाइपिंग करताना। थोडी शिलाई मार्जिन ठेवलं म्हणजे आपली पाइपिंग छोटी आणि एकदम व्यवस्थित येते, गोल येते। इथे बघा अशा प्रकारे आता आपण याला पाइपिंग करून घेणार आहोत। खालच्या साइडला नंतर मी कमरपट्टी लावणार आहे, तिथे पाइपिंग नाही करणार आहे, त्यामुळे तसं आता तिथे पाइपिंग नाही करत आहोत। आणि जो एक्स्ट्राचा जो जास्तच कपडा आहे तो आपल्याला थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये आपल्या पाइपिंगला फक्त थोडाच कपडा शिल्लक ठेवायचा आहे, म्हणजे आपली पाइपिंग जी आहे ना ते गोल आणि व्यवस्थित सगळीकडे एकसारखी येते। आता इथे बघा अशा प्रकारे ठेवून ना बाकीचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतल्या साइडला फोल्ड करून आपल्याला जेवढी जाड पातळ हवी आहे तेवढी त्याप्रमाणे गोल धरून आपल्याला जी खाच असते ना बरोबर त्या खाचेमध्ये शिलाई मारून एकदम व्यवस्थित परफेक्ट पाइपिंग बनवून घ्यायची आहे। आणि बघा आपली पाइपिंग पण किती खूप सुंदर येत आहे। आणि कॉर्नरला बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सुई आतमध्ये कपड्यामध्ये घुसवून ठेवायची आहे आणि मग कपडा सरळ करून मग आपल्याला त्यावर शिलाई मारायची आहे, म्हणजे आपला जो कॉर्नर आहे ना तो पण व्यवस्थित येतो।
याच ब्लाऊजच्या स्लीवची डिझाईनची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. या ब्लाऊजसाठी पफ स्लीव्स बनवलेले आहेत, तो पण तुम्ही बघू शकता. आणि एक्स्ट्रा साईडला पण आपण इथे एक शिलाई मारून घेणार आहोत. एक पाव इंचाचं मार्जिन सोडून, एक दाब इतकं मार्जिन सोडून शिलाई मारून घेणार आहोत. इथे बघा आपल्या पाइपिंग बनवून तयार झालेली आहे आणि किती फिनिशिंग मध्ये आणि एकदम परफेक्ट आपली पाइपिंग बनवून तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे आता हा दुसरा पार्ट आहे ना, त्याला पण आपण अशाच प्रकारे पाइपिंग तयार करून घेणार आहोत. इथे बघा दोन्ही बाजूला मी पाइपिंग बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाइपिंग किती छान आणि सुंदर आलेली आहे. आता आपण पाठीमागच्या भागाला टक्स टाकून घेऊयात. आता इथे टक्स बघा मी उंचीला जास्त घेतले आहेत, कारण पाठीमागचा जो भाग आहे ना तो आपला पूर्ण पॅक आहे ना, त्यामुळे टक्स जास्त उंचीला घेतलेले आहेत. जर आपला नॉर्मली ओपन गळा असेल तर टक्स आपण 4 ते 4.5 इंचापर्यंत देतो. आता इथे बघा, आता खालच्या साईडला आपली जेवढी गळ्याची पट्टी आहे ना, तेवढा भाग आपल्याला खालून पॅक करायचा आहे. त्यामुळे आता इथे ब्लाऊजची तुमच्या जेवढा पाठीमागचा गळा असेल तेवढा 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच काय जेवढा असेल तेवढा, इथे मी 4.5 इंचाची पट्टी अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथे यावर अशी शिलाई मारून खालचा भाग आपण पॅक करून घेणार आहोत. आणि सुरुवातीला शिलाई मारताना तिथं व्यवस्थित लॉक करायचं, म्हणजे आपली शिलाई निघत नाही. इथे बघा अशा प्रकारे शिलाई मारून झालेली आहे आणि त्याच्याच बरोबर असा कपडा ठेवून दुसरी पार्ट ठेवून तो पण एकदम व्यवस्थित इक्वली समोरासमोर ठेवून मध्ये जास्त गॅप ठेवायचा नाही. आपले जे दोन्ही पाइपिंग आहेत ना ते व्यवस्थित एकदम सरळ दिसल्या पाहिजेत व्यवस्थित आणि एकदम लाईन मध्ये पण आल्या पाहिजेत. आणि शेवटला इथं व्यवस्थित लॉक करायचा आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा अशा प्रकारे आपला पाठीमागचा पॅक झालेला आहे आणि आता आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत. येथे कमरपट्टीसाठी मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आता याच्यावर आपण दाब शिलाई मारून घेतो. खूप सुंदर आणि खूप छान अशी आपली ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजेत. त्यामुळे प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लाउज डिझाइन कशी वाटली ती. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन असताना ते प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तर हे बघा या ब्लाउजचा असं फायनल लुक आहे. खाली मी 3 बटन्स लावले.